हॅलो 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 चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो 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 सुप्रभात मित्रांनो, वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे आम्ही काही वेळ तुमच्या बरोबर बोलू शकलो नव्हतो. सामना सुरू आहे ट्रायडंट नवी मुंबई विरुद्ध स्टार सीसी प्रभादेवी आणि याच बरोबर उस्मानने मारलेला मोठा फटका आणि उस्मान बाद अतिशय चांगला झेल टिपलाय विशाल यांनी आणि ट्रायडंट नवी मुंबई संघाचा पहिला फलंदाज म्हणजेच रायगडचा ढाण्या वाघ म्हणून ज्याला तुम्ही ओळखता असा उस्मान पटेल हा स्वस्तात बाद झालाय आणि स्टार सीसी प्रभादेवी यांनी पहिला गडी मिळवलाय. 4 धावा वैयक्तिक काढून बाद होतोय तो उस्मान पटेल आणि नवीन फलंदाज उतरते तो ऐश्वर्य सुर्वे. स्ट्राईक वर आहेत ग्यासुद्दीन शेख. मित्रांनो, आपण बघत आहात तिसरी राजेंद्र सानप स्मृती प्रित्यर्थ खेळली जाणारी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. प्रथम पारितोषिक 2 लाख रुपये, द्वितीय पारितोषिक 1 लाख रुपये, उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाजाला प्रत्येकी 5,000 आणि मॅन ऑफ द सिरीज साठी 10,000 रुपयाचं पारितोषिक आणि चषक हे सर्व बक्षिसं दिली जाणार आहेत. तिसरं वर्ष आहे. गेली 2 वर्ष सँडी एसपी या संघाचा वरचष्मा राहिला. या स्पर्धेमध्ये ठसा उमटवणारा संघ ओमकार देसाई यांचा आणि यानंतरचा सामना एसपी सँडी एसपी विरुद्ध उमेश 11 खार असा जबरदस्त रंगणार आहे. क्लॅश ऑफ टायटन्स असं म्हणावं लागेल. मात्र आताचा सामना सुद्धा जबरदस्त आहे आणि स्टार सीसी प्रभादेवीला अतिशय चांगले टी शर्ट तुम्ही बघत आहात, फ्लोरोसंट कलरचे. पायजामा क्रिकेट ज्याला म्हटलं जाते, दिवसा खेळलं जाते. टेनिक्सचे चेंडू आहेत या स्पर्धेसाठी आणि गॅसुद्दीन शेख ट्रायडंट संघाचा एक अनमोल हिरा. आता अतिशय चांगला इनसाइड आउटचा हा फटका होता. कव्हर ड्राईव्ह देखणा फटका. गॅसुद्दीन एक सराईत फलंदाज आहे आणि गॅसुद्दीन आणि बिलाल दोन बंधू यांचे खूप म्हणजे गेली 4 ते 5 वर्षामध्ये मी बघितलं बिलालचं जास्त नाव झालं, पण गॅसुद्दीन गेले 2 वर्ष गाजवत आहे. नुसतं भिवंडीमध्ये जर तुम्ही प्रवेश केला तर गॅसुद्दीन फॅन क्लब, गॅसुद्दीन, बिलाल, जयेश पाटील आणि भावेश पवार हे 4 भिवंडीचे असे खेळाडू आहेत ज्यांनी जबरदस्त नाव कमवलं पूर्ण भारतामध्ये आणि या चौघे एकाच संघात खेळत आहेत. ही सर्वात आनंदाची बाब आहे. ऐश्वर्य सुर्वे यांच्या पायावरती आक्रमण होता. अतिशय चांगला स्टंप टू स्टंप चेंडू. धावसंख्या झाली 6. स्टार सीसी प्रभादेवी हा संघ गोलंदाजी करतोय. आजच्या पहिल्या सामन्यामध्ये विजयश्री मिळवली अनुष्का एंटरप्राइजेस यांनी. अरविंद राणा सोनू यांनी सामनावीरचं पारितोषिक जिंकलं. 36 धावांची खेळी थॉमस डॅशची. मात्र अरविंद राणा यांनी 4 धावा थॉमस पेक्षा कमी केले, परंतु संघाला विजयश्री नोंदवून दिली. पुढचा चेंडू प्रज्योत यांचा स्वीप करायचा प्रयत्न होता. स्क्वेअर ऑफ द विकेट तिथे धावरक्षक उभा आहे आणि याच बरोबर पहिलं षटक संपते. पहिले 2 षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले आहे. पहिला पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 6 धावा आलेत आणि अतिशय चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल इथे. तर स्वर्गीय राजेंद्र सानप मेमोरियल स्पर्धेमध्ये आतापर्यंत आम्ही कुठूनही स्पॉन्सर घेतले नव्हते, मात्र यावर्षी असोसिएट स्पॉन्सर म्हणून स्पोर्टो बडी हे आपल्या बरोबर जुळले गेलेत. स्पोर्टो बडी हा पेनिन्सुला बिझनेस पार्क लोअर परेल इथे त्यांचं वास्तव्य आहे आणि ते बॉक्स क्रिकेट म्हणा, टफ क्रिकेट म्हणा, ओव्हरआर्म क्रिकेट म्हणा, त्यासाठी तुम्हाला मैदान उपलब्ध करून देतात, तुमचे इव्हेंट ऑर्गनाईज करून देतात आणि अतिशय चांगलं असं स्पोर्टो बडीचं नेटवर्क आहे. स्पोर्टो बडीला आम्ही खूप खूप धन्यवाद देऊ इच्छितो. नवीन षटक घेऊन येत आहेत ते प्रीतम. ही स्पर्धा तुम्ही बघू शकता www.tenniscricket.in या वेबसाईट मार्फत. युट्यूब वर थेट प्रक्षेपण पूर्ण भारत आणि भारताच्या बाहेर जवळपास 150 पेक्षा जास्त देशांमध्ये. ऐश्वर्य सुर्वे हा एक अतिशय असा घणाघाती फलंदाज आणि तेवढाच उपयुक्त गोलंदाज आहे.
आणि तो सामोरे जातोय तो प्रीतम याना. प्रीतम मारा करतोय आमच्या कॉमेंट्री बॉक्स एंड कडून. ग्यासुद्दीन नॉन स्ट्रायकर एंडला उभा आहे. राईट आर्म राऊंड द विकेट. यष्टनच्या जवळ येऊन मारा. मधल्या अष्टीवर येणारा चेंडू शफल होऊन त्या चेंडूला ग्लान्स करायचा प्रयत्न होता. फसले होते ऐश्वर्य सुर्वे. मित्रांनो, ग्लान्स आणि फ्लिक याच्यामध्ये एक फरक काय? खास करून जो ग्लान्सचा फटका असतो तो शॉर्ट पिच चेंडूवर मारायचा फलंदाजाचा प्रयत्न असतो. आणि भारताचं सौभाग्य म्हणावं लागेल जाम रणजित सिंगजी त्यांचा सर्वात देखणा फटका म्हणजे लेग ग्लान्सचा होता. सर नेव्हिल कार्डसनी असं सांगितलेलं पूर्वेचा हिरा, पूर्वेचा सूर्य उगवला ब्रिटनमध्ये, आणि त्यांनी त्या फटक्यावर आपला ट्रेडमार्क जाम रणजित सिंगजी ज्यांच्या नावाने रणजी ट्रॉफी खेळली जाते. तर धावसंख्या अजूनही थांबली ती 6 वर. या षटकामध्ये अजून एकही धाव मिळवता आली नाही ऐश्वर्या यांना. ऐश्वर्या उभे आहेत ते आता आक्रमण कक्षामध्ये. सामोरे जातात प्रीतम यांना. प्रीतम यांचा चेंडू आखूड टप्प्याचा लवकर शफल झाले होते आणि त्या चेंडूला खेळले ते वाईडिश मिड विकेटच्या इथे एक धाव नक्की मिळणार आहे. कुठलाही चेंडू निर्धाव नाही गेला पाहिजे हे मात्र नक्की दक्षता सर्व फलंदाज प्रयत्न करतील. मैदान एवढं मोठं आहे, धावा काढण्यासाठी भरपूर वाव आहे, स्कोप आहे, आणि म्हणून चेंडूला मेरिट वर खेळून चांगल्या चेंडूवर निदान एक धाव आणि खराब चेंडू असला तर त्याचा खरपूस समाचार घेत जास्तीत जास्त धावा कुटायचा प्रयत्न नक्कीच असणार आहे. धावसंख्या झाली ती आता 7. ट्रायडंट नवी मुंबई या वर्षाचे सुप्रीमो चषकचे विजेते. 7 वर्ष खेळत होते. 7व्या वर्षी त्यांचं स्वप्न पूर्ती झाली. यष्टनच्या जवळ येऊन आताचा रिव्हर्स स्वीपचा फटका मारायचा प्रयत्न. त्याचप्रमाणे शक्ती चषक आणि सर्वात महत्वाचं म्हणजे 10PL सारखी आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा उपविजेतेपद पेट्रोमॅन इव्हेंट्स या संघाच्या नावाने खेळत असताना या संघाने मिळवलं होतं. तर भरपूर काय असे स्पर्धा जिंकल्यात या संघाने ट्रायडंटनी. पुढचा चेंडू ब्लॅक होल मध्ये येणारा मात्र उजष्टीचा थोडा बाहेर होता. ग्यासुद्दीन यांनी लूज बॉटम हँडचा वापर केला होता आणि चेंडूचा जो पेस होता त्याचा उपयोग केला आणि एक धाव पूर्ण केली आहे. धाव संख्या झाली ती 8. पहिल्या षटकामध्ये 6 धावा निघाल्या. दुसऱ्या षटकामध्ये धावा निघत नाहीये, 2च धावा आलेत. प्रीतमने नक्कीच म्हणजे बॉलिवूडच्या प्रीतमची जशी गाणी असतात आणि तो सुपरहिट असतो तसा हा प्रीतम स्टार सीसीचा स्टार म्हणावा लागेल, प्रभादेवीचा. आताचा फटका एक प्रकारचा स्लॉक स्वीपच म्हणावं लागेल. मात्र पॉवर प्ले मध्ये ट्रायडंट 11 संघाला जास्त काही धावा काढता आले नाहीये. 2 षटकांच्या समाप्तीवर 9 धावा 4.5च्या सरासरीने ते फलंदाजी करतायत. आप देख रहे हैं अजिंक्य सानप और सनी 11 तथा गणेश सानप द्वारा आयोजित स्वर्गीय राजेंद्र सानप मेमोरियल क्रिकेट टूर्नामेंट 3रा साल। और हमारे तमाम दर्शकों का हार्दिक स्वागत है जो इस मैदान पर उपस्थित है और जो दर्शक यूट्यूब के माध्यम से इस प्रतियोगिता को देख रहे हैं सभी का हार्दिक स्वागत है। इस टूर्नामेंट का दूसरा मुकाबला इस वक्त खेला जा रहा है। आज के पहले मुकाबले में अनुष्का एंटरप्राइजेस बंडिया बॉयज बोरीवली ने पराजित किया अधीरा दहीसर बॉयज को। यह मुकाबला चल रहा है प्रभादेवी की स्टार सीसी और नवी मुंबई की ट्राइडेंट 11 के बीच में। उस्मान पटेल एकमात्र विकेट अब तक गिरा है जो 4 रन बनाकर आउट हुए थे विशाल के हाथों में। प्रजोत के उस ओवर में विकेट गिरा था। प्रजोत अपना दूसरा और पारी का तीसरा ओवर कर रहे हैं। पावर प्ले खत्म हो चुका है। ऐश्वर्या सुर्वे के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी। सीजन की शुरुआत हो चुकी है। आज लगभग 2 से 3 हफ्ते हो गए और तमाम प्लेयर्स अपने लय में आने का प्रयास करते हुए इस बार लोअर फुल टॉस था, कलाइयों का नफासत भरा इस्तेमाल किया है, फ्लिक कर दिया है बैकवर्ड ऑफ स्क्वायर और वहां पर खराब क्षेत्र रक्षण। शायद उनका शरीर मैदान में था, मन कहीं बावरा भटक रहा था और वही बात रही कि वहां पर रन बनाने का अवसर था जिसको ऐश्वर्या ने बुनाया। 3 रन पूरे किए, स्कोर हो गया 12। ग्यासुद्दीन अब स्ट्राइक पर आते हुए अगले मुकाबले के लिए मैं बुलाना चाहूंगा उमेश 11 खार और सैंडी एसपी दादर, ये दोनों टीमों के कैप्टन टॉस के लिए कमेंट्री बॉक्स के पास आ जाए। आज के दिन का तीसरा मुकाबला। तो अब प्रजोत क्रीज के कोने से ग्यासुद्दीन को
थोड़ा सा प्रजोत का बॉलिंग एक्शन मुझे जिम्बाब्वे के हीट स्ट्रीक की याद दिलाता हुआ। एक जमाना था जब हीट स्ट्रीक, एडो ब्रांडिस, एंडी फ्लावर, अली शाह, ग्रैंड फ्लावर, जॉन ट्राइकॉस। तो अब एक बार फिर से तैयार प्रजोत, दाहिने हाथ के ओवर द विकेट, लोअर फुल टॉस था, मिड विकेट के ऊपर से निकाला और अब जाकर गेंद को रोका गया है और बड़ी शिद्दत के साथ वहां पर क्षेत्ररक्षण गौतम द्वारा, गौतम आकरे पालघर के एक बहुत ही मशहूर खिलाड़ी है। स्कोर हो चुका है 14 रन, 1 विकेट के नुकसान पर, 3 गेंदें आनी शेष। आप देख रहे हैं स्वर्गीय राजेंद्र सानप मेमोरियल क्रिकेट टूर्नामेंट का तीसरा साल। बहुत ही खराब गेंद थी और इसे नो बॉल दिया गया, बीमर बॉल। अंपायरला प्रार्थना आहे, हा चेंडूवर फ्री हिट असणार आहे की नाही? नहीं है। तब लेफ्टी बैट्समैन और राइटी बैट्समैन का कॉम्बिनेशन हमने पहले मैच में देखा, इस मैच में अभी तक लेफ्टी राइटी हमने देखा नहीं है। आने वाले बल्लेबाजों में बिलाल, जयेश, भावेश, बहुत स्ट्रॉन्ग बैटिंग लाइनअप है ट्राइडेंट नवी मुंबई की इस वक्त, लेकिन रनों के लिए थोड़ा सा संघर्ष करना पड़ रहा है। ग्यासुद्दीन, प्रज्वत किए गेंद और ग्यासुद्दीन अब बरस पड़े थे, लेकिन वहां पर एक आसान सा कैच गौतम आकरे के हाथों में और ग्यासुद्दीन की पारी पर पूर्ण विराम। प्रज्वत को मिलती हुई दूसरी सफलता, बल्कि ये उनका तीसरा विकेट और ग्यासुद्दीन की पारी समाप्त। दो विकेट प्रज्योत को मिले। लोअर फुल टॉस, मुझे याद है 1985 में स्टीव वॉ ने लोअर फुल टॉस की शुरुआत की थी और लोअर फुल टॉस पर विकेट लेते चले गए। नए बैट्समैन है जयेश पाटिल और भावेश पवार, जिन्होंने भिवंडी के क्रिकेट सीजन में हाल ही में सरपंच चषक धनेश 11 ने जीता। इनफॉर्म जेपी एंड बीपी व्हेन दे आर टुगेदर, सामने वाली टीम का ब्लड प्रेशर बढ़ा देते हैं ऐसे जेपी और बीपी, लेकिन यहां पर अब जेपी का आगमन होता हुआ ग्यासुद्दीन ने थोड़ा सा मायूस किया। शॉट बहुत बढ़िया लिया था, एलिवेशन नहीं मिला और गौतम आकरे, जिनकी तारीफ की जाए उतनी कम है, दर्शनीय कैच और इसके साथ ही विकेट गिरता हुआ कुल मिलाकर दूसरा। तो तीसरा ओवर चल रहा है, ट्राइडेंट नवी मुंबई अभी भी संघर्ष कर रही है, 2 गेंदें बाकी हैं। रनों की रफ्तार बढ़ाना ये उनका सबसे बड़ा प्राथमिक काम होगा। स्टार सीसी प्रभा देवी की भी मैं तारीफ करना चाहूंगा, बहुत ही उम्दा गेंदबाजी रही है उनकी, कोई ज्यादा मौका नहीं दिया बड़े शॉट्स खेलने का, जो सबसे बड़ी बात है। स्टंप टू स्टंप गेंदबाजी रखे, वेरिएशन रखे, अगर गेंदबाजी में वैरायटी है तो आप जरूर हिट होंगे। अलग अलग गेंदें प्रस्तुत की गई, लोअर फुल टॉस हमने देखे, शॉर्ट पिच गेंदें दी, एक आधा यॉर्कर भी देखा बीच में, ये तमाम हथियार हैं। इस बार स्टीयर कर दिया है और गैप में खेलने के बाद 2 रन, ये जयेश पाटिल की खासियत है। ही इज अ गुड एक्यूमुलेटर ऑफ रन्स, रनों को बटोरते चले जाने वाला बल्लेबाज और अपनी इनिंग को बिल्ड करता है। ऐसे बल्लेबाजों को देखने का एक अलग मजा होता है। तो 2 रन से शुरुआत की, स्कोर आगे बढ़ता हुआ 17 रन 2 विकेट के नुकसान पर। दोनों ओपनर्स आउट हो चुके हैं, उस्मान 4 रन बनाकर और ग्यासुद्दीन 3 रन बनाकर। स्ट्राइक पर इस वक्त जयेश पाटिल, नॉन स्ट्राइकर एंड पर ऐश्वर्या सुर्वे। इस बार बॉल वाइड दी गई है, जहां पर उनका पैर लैंड हो रहा है वहां पर वो संतुलन नहीं रख पा रहे। डिलीवरी स्ट्राइक सबसे इंपॉर्टेंट होता है किसी भी गेंदबाज के लिए, जहां पर आपका पैर लैंड होता है, खास करके बायां पैर जिस पर वजन आता है। इस बार भी स्वीप किया है बहुत शालीन तरीके से, 1 रन जरूर मिलेगा जेपी को। बहुत अच्छा कलाइयों का इस्तेमाल और पहली मन बना लिया था स्वीप करने का। स्कोर आगे बढ़ता हुआ
19 रन 2 विकेटों के नुकसान। 3 ओवर समाप्त हुए हैं, 19 रन 2 विकेटों के नुकसान पर, रन रेट 6.33। राजेंद्र सानप मेमोरियल क्रिकेट टूर्नामेंट में आज सुबह से ही दर्शक बहुत बड़ी संख्या में आए हैं बोरिवली के, उन सभी का हार्दिक स्वागत है। जो भी टीमें खेल रही है उनसे प्रार्थना है कि आपके लिए पवेलियन बनाया गया, उन पवेलियन में ही आपको बैठना है। ये बात की तरफ मैं ध्यान आपका आकर्षित करना चाहूंगा। इस मैदान पर मुंबई के कई बड़े बड़े सुरमा क्रिकेटर, मुंबई नहीं बल्कि महाराष्ट्र के और भारत के कई बड़े क्रिकेटर्स इस मैदान पर खेल चुके हैं। जनरल अरुण कुमार वैद्य मैदान इस वक्त मेरे ख्याल से बोरिवली के बचे हुए मैदानों में का शायद सबसे बड़ा मैदान मैं कहूंगा। और यहाँ पर बहुत सारी एक्टिविटीज चलती है, योगा क्लासेस है, चेस है, फुटबॉल है, जिम्नास्टिक्स है। तो एक बोरिवली के स्पोर्ट्स का एक हब कहा जाएगा। बोरिवली का ये सौभाग्य है कि कई सारे स्पोर्ट्स क्लब, जिमखाना इस वक्त उपलब्ध है। तो प्रजोत ने 2 ओवर पूरे किए। प्रजोत के दोनों ओवर काफी कामयाब रहे, दोनों ओवर में उन्होंने विकेट चटकाए। उमेश 11 खार और सैंडी एसपी दादर टॉस के लिए आ जाए। 2 ओवर 16 रन और 2 विकेट। 19 में से 16 रन दिए लेकिन 2 चोटी के बल्लेबाजों को आउट किया, जो सबसे बड़ी खास बात रही प्रजोत की गेंदबाजी की। इतने बड़े मैदान में पावर प्ले के ओवर करना यह भी एक आसान काम नहीं होता। नए ओवर की शुरुआत पहली गेंद प्रीतम द्वारा। प्रीतम ने अपने पहले ओवर में बहुत ही नपी तुली गेंदबाजी की थी और जहां रुके थे वहीं से शुरुआत की है इस ओवर में। पहले ओवर में केवल 3 रन खर्च किए थे प्रीतम ने। कमेंट्री बॉक्स वाले छोर से दाहिने हाथ के राउंड द विकेट और उनका सामना कर रहे जयेश पाटिल। जयेश पाटिल रिवर्स शॉट खेलने गए थे लेकिन आंखें गेंद के ऊपर नहीं जमा पाए थे। बाई के रूप में आता हुआ रन और स्कोर आगे बढ़ता हुआ 20। सबसे बड़ी बात है कि गेंदबाज के हाथ से जब गेंद छूटती है तब बल्लेबाज के पास एक समय होता है अनुमान लगाने का कि ये बॉल 1 रन वाली है, 2 रन वाली है, 4 मार सकते हैं या नहीं। बैट्समैन जितना जल्दी बॉल के लेंथ को पढ़ता है उतना जल्दी वो अपने आप को टाइमिंग कर लेता है। अगर आपका हैंड आई कोऑर्डिनेशन सही रहा तो फिर आप उस शॉट को बड़ी संजीदगी के साथ खेल सकते हैं। इस बार टप्पा खाते ही हरकत ली थी, बहुत ही ऊंचा आसमानी शॉट और ऐश्वर्य की पारी भी समाप्त होती हुई। गौतम आखरे के हाथों में आता हुआ कैच। कुछ करिए नस नस मेरी खोले, हाय कुछ करिए बस बस बड़ा बोले, अब कुछ करिए। ओ कोई तो चल सिद्ध फड़िए, तू बेतरिए या मरिए, हाय कोई तो चल सिद्ध फड़िए, तू बेतरिए या मरिए। चक दे अशरफ खान नए बल्लेबाज। ये वही मैदान है जहां पर गणेश सानप जी ने मंदार गरुड़े के साथ 1990s में क्रिकेट खेला। इतना ही नहीं, रोहित शर्मा के जो अंकल है मन्नू अंकल, और उनके साथ भी उन्होंने बहुत बड़ा क्रिकेट खेला और अब अमेरिका में पिछले 21 सालों से स्थायी हुए हैं। नॉर्थ कैलिफोर्निया क्रिकेट एसोसिएशन के वो पहले 6 साल उन्होंने पूरा संभाला उसको और अब बोर्ड ऑफ डायरेक्टर्स में भी है गणेश सानप जी। सो वी वेलकम यू वॉचिंग लाइव फ्रॉम कैलिफोर्निया। अगली गेंद ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बार राउंड द विकेट आकर वो ऑफ स्टंप का आक्रमण ले रहे हैं, जो बात समझ में नहीं आई, और वो भी स्टंप्स के करीब आकर। और ये वाइट बॉल की वजह से स्कोर 21 रन, विकेटें गिरी है कुल मिलाकर 3। पहला विकेट 4 पर, दूसरा 15 पर, तीसरा 20 पर। जयेश पाटिल स्क्वायर ड्राइव लगाते हुए एक बहुत अनोखा अंदाज जयेश पाटिल का, 1 को 2 में परिवर्तित करने जा रहे हैं। आउट का खतरा और जेपी ने अपने बल्ले को ग्राउंड किया था। सबसे बड़ी बात है बैट्समैन के लिए रन पूरा करते समय बल्ले को ग्राउंड करना।
ये पहली बात सिखाई जाती है बैट्समैन को, ग्राउंड योर बैट एंड स्कोर द रन्स। तो स्कोर आगे बढ़ता हुआ 23 रन 3 विकेटों के नुकसान पर, 23 for 3 रनों की किल्लत साफ नजर आ रही है यहाँ पर ट्राइडेंट नवी मुंबई में। प्रीतम की अगेन, जेपी ने उठा दिया सीधा हमारे साइड स्क्रीन की तरफ, बहुत अच्छी टाइमिंग के साथ बॉल मैदान के बाहर, 9-2-11 जेपी का पहला चौका। ओवर पिच बॉल थी और क्या खूबसूरत अंदाज में टाइमिंग, बल्ले का फॉलो थ्रू देखते ही बनता था। और जयेश पाटिल की यही खासियत है। मुंबई के क्रिकेट में मराठी में एक मुहावरा है, काही चेंडूंची वाट पाहायची असते आणि काही चेंडूंची वाट लावायची असते। इज अ परफेक्ट एग्जांपल जयेश पाटिल। स्कोर अब आगे बढ़ता हुआ 27 रन। अब की बार रिवर्स स्वीप खेला और इस बार भी गेंद क्या मैदान के बाहर रफू चक्कर होगी ऐसा लग रहा है, अब जाकर उसे रोका गया है। 2 रन बहुत तेजी से पूरा करते हुए जयेश पाटिल और अशरफ खान। स्कोर आगे बढ़ता हुआ 29। चौथा ओवर चल रहा है और चौथा ओवर समाप्त हुआ, रन रेट 7.25। So good morning to all the viewers. You are watching late Rajendra Sanap Memorial Cricket Tournament Edition 3. 2 lakh rupees is the first prize with a beautiful trophy that is being put on display at the main stage. Runner-up gets a purse of 1 lakh rupees and a trophy. Best batsman, best bowler gets 5,000 apiece, and man of the series gets 10,000 bucks. This is the tournament that makes you rich. This is the historical tournament being played. What a tribute by Mr. Ganesh Sanap to his brother Rajendra Sanap, and a tribute by Ajinkya Sanap for his father. That is why they say that in India, relations matter the most. It's the relations that keep you going. And certainly I would like to give a lot of credit to Ajinkya Sanap, Ganesh Sanap and Sunny 11, volunteers of Sunny 11 who are doing fantastic job since last so many days and putting up a brilliant show. New bowler is Mitesh, and he will be bowling to Ashraf Khan. Trident has Ashraf Khan. He is known for his stunts, looking handsome as well. And let me tell you, he is very dangerous. If the ball hits the sweet spot, I can tell you it will travel outside the park. He is such a fantastic cricketer, but then it will remain to see, because they are under pressure. 7.25 is the run rate. They must score another 20 to 30 runs in last 12 balls if they fancy any chances, because on this ground anything around 60 is chaseable. We saw that in the first game. First delivery, and look at Ashraf Khan, he's on song right from the word go, but there is a catch taken there by Karan, and Ashraf Khan has to go for a 0. That brings in Bilal Sheikh. Bilal and Jayesh share a bond as well as rivalry. Dhanesh Sports versus Mahindra Sports. Two very strong teams of Bhiwandi in current scenario. Of course, there are other teams as well, like Yutika is there, B Indian is there. So many teams in Bhiwandi that catches. Maratha Punjab, we cannot forget them. So a very high level of cricket being played in Bhiwandi, close to 19 to 20 big city tournaments. It will be interesting to see how Bilal and Jayesh bond together in this game. Bilal has batted down the order, right time for him to come. They are running short of runs. I must say, star CC Prabha Devi has done fantastic fielding. Gautam Akre looked to me like a black cat commando who is holding the fort at mid-wicket. And it was Karan who took a catch of Ashraf Khan. So that was a mind-blowing performance in the fielding by star CC. Prajot has bowled well, Preetham has supported him well, and now Mitesh is also amongst the wicket takers. So taking wicket at regular intervals makes them a great team. Star CC Prabha Devi.
Twinkle, twinkle, little star, and stars are the real stars, I must say, as of now. Open-chested action. Oh, what a Yorker. It is also called as a toe crusher. Waqar Yunus must have given him a hug if you would have seen that delivery. The way it was bowled. Very fast and furious. Hostile pace. Mitesh using his height to his advantage. Again, a good delivery. It was a submarine delivery. JP wanted to go and take a high weighted, but couldn't quite time it, and not very happy with his performance on that delivery. Score 30 for the loss of 4 wickets. We are into over number 5. Hardly any runs scored by Trident Navi Mumbai against RCC Prabhadevi. Runs are very tough to come by, but then a couple of good shots and you are back in the game. Let's see what Bilal does. Bilal plays a cracking cover drive shot, and that will bisect the fielders for 4. Bilal starts off in style and substance. 34 for the loss of 4 wickets. This is what they got to do. It was in the slot to be hit, and that was a perfect cover drive. A juicy half volley, and Bilal and cashing on it. Trident Navi Mumbai is now started to smile a bit, but still the danger is not yet over. Mitesh, right arm over the wicket. Right from the edge of the crease, this time a lower full toss, wanted to sweep that delivery but couldn't quite get hold of it. It was outside the zone, and that's why umpire has declared it as a wide. So there is an extra delivery that Trident gets. 36 for the loss of 4 wickets. 4 batsmen are out, but JP is still there. He has hit one good boundary. Bilal has hit a boundary. And 2 more deliveries to go this over. Second match of the morning. This time JP in complete command, but that's the Gautam Akre. You cannot make an entry into no entry. And JP will have to go deep down the cow corner. Gautam Akre. What a... I mean, if ICICI Bank has to hire a safe pair of hands, Gautam Akre would be their brand ambassador. The way he has taken a catch, super catch, and JP finally perishes, and that brings in Akbar Khan. I remember last year in October during Mayor Cup Andheri, what a batting by Akbar Khan on his home ground. It is the right time, but then again Trident struggling for runs here. They have played a few bad shots. They should have played the deliveries on merit, is what I feel. You cannot hit 4 and 6s of all the balls. And that is why Sunil Gavaskar once told that the singles are the lifeline of limited overs game. You got to hit a boundary, take a single, hit a sixer, take a single, rotate the strike. The best way to remain not out is by being at the non-striker's end. And to be at non-striker's end, you got to rotate the strike. That's the golden rule of cricket. 5th wicket falls. First wicket on 4, second on 15, third on 20, fourth on 29, and 5th on 36. Hardly any partnership. JP got out for 11. Mitesh, very successful bowling. This time, over pitch delivery, slapping that delivery towards the deep extra cover for a single. Akbar Khan opens his account, and with this we come to the conclusion of over number 5. There are hardly any runs. 37, run rate of 7.40, which is a big concern. It's a vitamin R deficiency. Mitesh gave away just 8 runs in his over, and he claimed 2 crucial wickets. Jayesh Patil and Ashraf are the 2 wickets. The very first delivery he claimed the wicket of Ashraf Khan. Ashraf Khan wanted to go for a big shot, and he played it beautifully, but there was a fielder there in Karan. And Gautam Akre, let me tell you, Akre, he is certainly doing wonders in the fielding, and must be given credit for his fielding.
You will see Vikrolians in action tomorrow. They are scheduled to play. Tomorrow you will also see Pratik 11 Pune. So new bowler is Vivek, wearing spectacles and trying to bowl to Akbar Khan, who is on strike. Only 6 deliveries. They must get 15 to 20 runs in this over if they fancy any chances to defend the score. First delivery, wide outside the leg stump, loosener to start with, and a single to the addition of the score. Score now 38 for the loss of 5 wickets, half the side gone. In cricket, there is a saying that first 5 are batsmen and last 6 are run getters. Will the last 6 batsmen? Of course, they all will not get a chance, but these two, can they accumulate? Can they score those runs this time? Played beautifully in the gap. Now there's a fielder there. And before he... Oh, what a good throw. Man with a golden arm. Vishal. And Vishal Tamore had a good throw. For a moment I am watching javelin throw. That throw was so good. And Trident 11 loses another premier batsman. And now comes Ravi Lingala. And it is the biggest surprise of my life that the man who took best batsman prize in Supremo Cup is batting down at number 8. So Trident has something to do with their batting order. And this is the problem with big teams. When you have a star-studded batting lineup, it is very difficult whom to send ahead and whom to keep down. I mean, I remember during the Legend Trophy Rainy tournament in Ghatkopar, Bhatwadi, fantastic batting by him and Pritam Parab for their teams. This time played with a reverse sweep and misses it completely. Vivek has certainly got into the rhythm. He knows where to bowl. He's bowling in right areas. He's frustrating batsmen, and it is indeed difficult. Oh, wanted to go for a helicopter shot, couldn't quite take off, gets a single there. Score is 40 now. उमेश 11 खार आणि त्याचप्रमाणे सँडी एसपी या दोन्ही संघातील खेळाडूंनी नाणेफेकसाठी इथे त्वरित संपर्क साधावा. उमेश 11 खार आणि सँडी एसपी दोघांच्या संघनायकांना नम्र विनंती आहे नाणेफेकसाठी इथे त्वरित संपर्क साधावा. Vivek, this time a lower full toss and it will clear because this time it was neat, clean, fair hit. A majestic diving of Bilal. 46. Yogesh Jagtap is here. 2 to go. We request captain of सँडी SP to come here. Yogesh Jagtap has already come from Umesh 11 Khar. What a clean strike by Bilal on that full toss. Bilal once again trying to go, that travels just above the bails. Ouch moment, I would say. The way Bilal shuffled, everyone was sure that if that would have hit the bat, would have gone out of the park. But that is the beauty of Vivek. He kept it just short of the length and checked the patience of the batsman Bilal. Score still reading at 46. Last ball. Bilal this time not quite able to time it. He will not be able to send it out of the park. They go for 1. They are going in for 2. Will this be run out? No. So they have scored 2 runs and the score is 48. That gives a run rate of exactly 8 runs and over. And only a miracle and magic in bowling and fielding will save Trident New Mumbai. What a beautiful job by star CC Prabhadevi. I must say Gautam Akre, peak of the fielders. Karan supported well in fielding. Vishal Tamore fielded well. And a fantastic bowling performance by Prajot, followed by Pritam, followed by Mitesh, followed by Vivek. A perfect pace battery of star CC Prabhadevi has done wonders. So I would request now captain of सँडी SP to come forward for the toss. सँडी SP captain is requested to report here.
Yogesh Jagtap is already here with us. The policeman from Mumbai, Yogesh Jagtap. Very few people know that Yogesh Jagtap has played here during his early days and became successful. I think Amit Baba Thawad is a witness to it. Yogesh Jagtap के करियर के बहुत सारे सुनहरे दिन इसी बोरीवली के मैदानों पे गुजरे और एक बहुत अच्छे क्रिकेटर बने. तो सैंडी एसपी के कैप्टन अब टॉस के लिए आ जाए प्लीज. सैंडी एसपी, हमारी आवाज अगर आप तक पहुंच रही है, यू मस्ट कम हियर इमीडिएटली. तो 48 रन बने हैं राजेश और 49 रन चाहिए. लो स्कोरिंग गेम है. गेंदबाजी में अनुशासन, क्षेत्र रक्षण में पैनापन और सबसे बड़ी बात है कि टीम जो स्टार सीसी प्रभा देवी की रही, उसने मुझे एक किसी बुआ की भजन मंडली की याद दिला दी. मतलब जैसे हारमोनियम, करताल, चिपलिस, खंजरी, मंजीरे बजते हैं, बिल्कुल हर एक को अपना काम पता था, रिदम था, सिंक्रोनाइजेशन था. ओमकार देसाई, आपके लिए यह प्रार्थना है कि यहाँ पर टॉस के लिए आ जाए. हम आपका नाम 4-5 बार पुकार चुके हैं, प्लीज कोऑपरेट करें. तो बहुत अच्छा काम यहाँ पर स्टार सीसी प्रभा देवी ने किया है. अब यहाँ पर देखने वाली बात ये होगी, ऐश्वर्या सुरवे एक बहुत ही खतरनाक और खूंखार गेंदबाज, इसके अलावा अनिकेत सानप, ये दो खिलाड़ी, भावेश पवार, एक तीसरा गेंदबाज उनके पास तुरुप का इक्का है. तो भावेश आई थिंक प्लेइंग 11 में दिखाई नहीं दे रहे, सो इज नॉट देयर. बट जो बॉलिंग ऑप्शंस है उसको देखते हुए मुझे ऐसा लग रहा है कि कहीं ना कहीं ट्राइडेंट नवी मुंबई की गेंदबाजी की अग्नि परीक्षा रहेगी इस मैच में. ग्यासुद्दीन, ही इज मैच विनर. ग्यासुद्दीन के अगर 2 ओवर मिलते हैं ग्यासु को, 2 ओवर ऐश्वर्या करता है, तो 4 ओवर ये हो गए. ये 4 ओवर में अगर वो 4 से 5 विकेट लेने में कामयाब हो जाते हैं, कम से कम 4 विकेट, वो 4 ओवर के एक विकेट अगर उन्होंने ले लिए तो काम हो सकता है. और ट्राइडेंट नवी मुंबई को मैं केवल एक ही चीज कहूंगा कि इतने छोटे स्कोर को बचाना है, तो इसको बचा डाला तो लाइव जिंगा लाला, ये मैसेज रहेगा उनके लिए. आगे का आंखों देखा हाल लेकर आ रहे हैं राजेश कुड़े. धन्यवाद हरीश पंड्या सर. आपण पाहतोय स्वर्गीय राजेंद्र सानप स्मृती प्रीत्यर्थ आयोजित ही क्रिकेट स्पर्धा. या जनरल अरुण कुमार वैद्य मैदानावर उपस्थित सर्व क्रिकेट रसिक प्रेक्षकांचं या दुपारच्या सत्रात हार्दिक स्वागत. पहिला सामना, ज्या सामन्यामध्ये अनुष्का एंटरप्राइजेस बंड्या बॉईज हा संघ पुढील फेरीमध्ये दाखल झालाय. आणि आता ज्या प्रकारे स्टार सीसी प्रभा देवी यांच्यासाठी एक चांगली बाजू अशी ठरली की टॉस जिंकले, प्रथम गोलंदाजी स्वीकारली, आमंत्रित केलं. ट्रायडेंट 11 नवी मुंबई, उमर 11 हा नुकताच पनवेलची एक मोठी स्पर्धा जिंकून आलेला संघ, वेल पॅक साईट. मात्र ज्या प्रकारचे त्यांना हादरे बसलेत, जे भूकंपाचे धक्के म्हणू शकतो. एक बॅटिंग लाईनअप वेगळ्या प्रकारची पाहायला मिळाली. उस्मान पटेल ज्यांनी सुरुवात केली गैसू, उस्मान पटेल ज्याच्या नावावर एक चांगल्या प्रकारची सुरुवात. आणि या ठिकाणी टॉस होते, नाणेफेकीचा कौल उमेश 11 खार विरुद्ध सँडी एसपी. या दोन संघांमध्ये गेल्या 2 वर्षाचं विजेतेपद सँडी एसपी संघाकडे आणि तिसऱ्या आपल्या हॅट्रिककडे या स्पर्धेच्या निमित्ताने हा संघ पाहतोय. ओमकार देसाई यांचा पहिल्या वर्षी सुमेध ढेकळे या बॅट्समनने मॅन ऑफ द सिरीज, उत्कृष्ट फलंदाज. दुसऱ्या वर्षी देखील अप्रतिम कामगिरी, ज्यावेळेस गोलंदाजांची एक वेगळी अग्निपरीक्षा होती. शुरविक एक ब्रह्मा बॉईज साठी एक अप्रतिम गोलंदाज ठरला होता. मात्र ज्या पद्धतीने टॉस जिंकणारा संघ आहे, कारण ज्या प्रकारचं सर्कलचं ग्राउंड आहे, या ठिकाणी 36 चेंडूत 48 या निर्णायक धावा नाही आहेत. मगाशी आपण पाहिलं 64 धावांचं लक्ष. शेवटच्या क्षणापर्यंत सामना झुकला होता आणि मुकेशने चौकार मारला आणि अनुष्का एंटरप्राइजेस संघ फायनल मध्ये निश्चितपणे पुढच्या फेरीमध्ये एक वेगळ्या शेवटच्या 2 फायनल चेंडू, सेकंड लास्ट आणि लास्ट असं वाटलं होतं. मात्र मुकेशने विजयपूर्तीची पूर्तता केली. बघूया ट्रायडेंट 11 नवी मुंबई कशा प्रकारे डिफेंड करतात. 48 धावा, एकूण 49 धावा करायच्यात, म्हणजे निश्चितपणे 8 धावांची सरासरी, 8.125 ची सरासरी आवश्यक हा सामना जिंकण्यासाठी. आणि हरीश पंड्या सरांनी ज्या पद्धतीने सांगितलंय की पहिले 4 जे विकेट आहेत या जर रेग्युलर इंटरव्हल प्रमाणे मिळाल्या तरच सामन्याचं गणित बदलू शकेल. आणि ती गोलंदाजी ऐश्वर्याला करावी लागेल. ती गोलंदाजी अनिकेतकडनं अपेक्षित आहे. रोहन नाही आहे, त्यामुळे निश्चितच बघूया पुढे
पुढील सुरुवात करूया आपण दुसऱ्या इनिंगला, ज्यावेळेस ट्रायडंट 11 नवी मुंबई विरुद्ध आपण पाहतोय डिफेंड करायच्यात 48 धावा. उस्मान पटेल निराश केलं, गैसूने निराश केलं, त्यानंतर बिलाल खूप खालच्या क्रमांकावर आला आणि त्यानंतर रवी, ज्या पद्धतीने रवीने सुरुवात केलेली आपल्या करिअरची ओपनिंग म्हणून या संघामधून उमर 11 ने ज्यावेळेस खऱ्या अर्थाने सुरुवात केली, त्यामध्ये निश्चित छोटे असतील किंवा बिलाल, गैसू, हकीम, उमर, त्यानंतर आपण पाहिलं ज्या संघामध्ये ज्यावेळेस किसन सल्फा 11 जो आता सँडी एसपी मध्ये प्रतिनिधित्व करतोय, राहुल सँडी एसपी संघासाठी पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय अख्तर. पहिला चेंडू अख्तरचा, फुलटा चेंडू आणि मिड विकेटच्या दिशेने खेळून काढलेला पहिल्या चेंडूवर या ठिकाणी निश्चितपणे झेल सुटला आणि निश्चित एक प्रयत्न फसला आणि 2 देवा निश्चितच एक म्हणू शकतो धावा अनमोल अशा देऊन बसला, कारण या फार महत्वाच्या निर्णायक विकेट आहेत. If you want to win this match, you must grab each and every wicket. It's count because not a big target. You have to chase, defend 48. आणि निश्चितच आवश्यक आहे. ज्या प्रकारचं पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्ले, लेफ्ट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करतोय अख्तर. स्ट्राईकला आहे पुन्हा एकदा गौतम आणि या ठिकाणी कॉट बिहाइंड बाद होतोय. पंचांचं बोट आकाशाकडे आणि निश्चितपणे पहिला गडी बाद, पहिल्या चेंडूवर बाद होणार होता, मात्र 2 चेंडू 2 धावा, पहिला गडी बाद. याच प्रकारची गोलंदाजी आवश्यक आहे. मिलन बाद झालाय, गौतम नॉन स्ट्राईकला आहे आणि गोलंदाजी करतोय अख्तर. या प्रकारची गोलंदाजी केली तर निश्चितपणे उमर 11 ट्रायडंट 11 उमर 11 म्हणून हा संघ या ठिकाणी खेळतोय. राहुल एसपी सँडी हा संघ देखील आपण खेळताना पाहणार. त्यानंतर उमेश 11 विरुद्ध राहुल एसपी सँडी संघ. यानंतर उमेश 11 खार विरुद्ध गेल्या 2 वर्षीचा विजेता संघ हॅट्रिक करण्यासाठी सज्ज होतोय राहुल एसपी सँडी. कंपल्सरी चेस आहे, नवीन बॅट्समन येतोय, नवीन फलंदाज. 49 टार्गेट, कंपल्सरी चेस आहे. देयर इज नो विकेट विन और टॉस विन. यू मस्ट पा द स्कोर इन दिस टुर्नामेंट. उमेश 11 खार संघाने टॉस जिंकलेला आहे आणि उमेश 11 संघाच्या कर्णधाराला विनंती आहे, विक्रांत आतिश आपला निर्णय कळवायचा आहे. गोलंदाजीसाठी सज्ज होते पुन्हा एकदा अख्तर. पहिल्या चेंडूवर बाद होणार होता राकेश. फलंदाजीसाठी येतो राकेश प्रभू, अतिशय अप्रतिम खेळाडू. टेनिस क्रिकेट, लेदर क्रिकेट DY पाटील या संघाकडून खेळणारा अख्तर. याचा पुढचा चेंडू राकेशसाठी आणि अतिशय चांगला स्ट्रेट बॅटने फॉलो थ्रू अलॉंग विथ द कार्पेट ऑफ ड्राईव्ह खेळतोय लॉंग ऑफला रवीकडे. धावसंख्या 3 चेंडू 3 धावा. पालघर या परिसरातील अप्रतिम असा संघ RCC प्रभादेवी या नावाने आपण खेळतोय. गौतम आकरे स्ट्राईकला. अप्रतिम क्रिकेट पालघर या परिसरामध्ये निश्चित रुजवलंय आणि त्याला निश्चितपणे खतपाणी घातलंय या खेळाडूंच्या माध्यमातून. म्हणूनच एक चांगला संघ आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतोय पालघर या परिसरातील RCC प्रभादेवी म्हणून. पुन्हा एकदा अख्तर पंचांच्या डाव्या लेफ्ट आर्म राऊंड विकेट. पुढचा चेंडू गौतम साठी. खाली लो फुल टॉस. बघूया या ठिकाणी रनआउटची संधी आहे, मात्र चांगला कॉल देतोय गौतम. डेंजर एंडला धावायचं होतं. धावसंख्या 4, 2 टू गो. विकेट महत्वाची आहे, प्रत्येक विकेट मिळाल्या तरच या ठिकाणी डॉट करावे लागणार आहे. चेंडू 48 ही मोठी धावसंख्या नाही. ज्या प्रकारचं सर्कल ग्राउंड आहे, मगाशी 49 जे टार्गेट आहे 48 धावा केलेल्या आहेत, त्यामुळे 49 धावा करायच्या. पुढचा चेंडू, उलटा चेंडू मात्र या ठिकाणी मिसफिल्ड होते. अकबरच्या हातून स्ट्रेट फॉरवर्ड हा चेंडू होता. चेंडू डॉट करायचा होता, तर चेंडू जेवढे डॉट जातील विकेट मिळतील तेवढा कॉन्फिडन्स वाढतो. 5 चेंडू आणि धावसंख्या 5. अख्तर गोलंदाजी करतोय. स्ट्राईकला गौतम आकरे. एक शॉट थर्डमॅन आपण पाहतोय, पॉइंटला जातोय खेळाडू.
एक आपण पाहतोय ऐश्वर्याला, आपण पाहतोय तो म्हणजे कव्हरला, एक्स्ट्रा कव्हरला जयेश पटेल, मिड ऑफला आपण पाहतोय भिलाल, लॉंग ऑन नाहीये मात्र वाईडिश लॉंग ऑन रवी, डीप मिड विकेट स्क्वेअर लेग एंडी. पुढचा चेंडू गौतमसाठी अतिशय चांगल्या पद्धतीने स्लॉक स्वीप खेळतोय आणि हा चेंडू जातोय तो म्हणजे लॉंग लेग बाउंड्रीच्या दिशेने, हळूहळू चेंडू सीमा पार जातोय का बघूया. 1 धाव 2 धाव नाही मात्र एंडी अतिशय जलद 3 धावांसाठी परत आहेत. या 3 धावांनी एकूण धाव संख्या जाऊन पोहोचते 8. पहिले षटक 1 गडी बाद 8 धावा. जिंकण्यासाठी 41 धावांची गरज, 30 चेंडू. प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे, प्रत्येक चेंडूवर मिळणारी धाव महत्वाची आहे, प्रत्येक चेंडूवर मिळणारी विकेट महत्वाची, प्रत्येक चेंडू जो निर्धाव जाईल निर्णायक आहे. ट्रायडेंट उमर 11 विरुद्ध आरसीसी प्रभादेवी पालघर संघाचा निश्चित आपण प्रतिनिधित्व करताना राकेश प्रभूला पाहिलं. अप्रतिम डी वाय पाटील साठी लेदर क्रिकेट, गेल्या वर्षीचा सीझन प्रबोधनची T20 स्पर्धा असेल किंवा निश्चितपणे सुप्रीमो मधील काही सामने, एक वेगळ्या पद्धतीने नावारूपाला आलेला संघ मात्र यावर्षी एवढं काही जास्त काही करू शकला नाही आपल्या संघासाठी. तोच राकेश प्रभू आणि गौतम आकरे 3 महत्वपूर्ण झेल आपल्या संघासाठी. काहीतरी पंच या ठिकाणी निर्देश संकेत देत आहेत. मदन देशमुख आणि प्रशांत मयेकर पंच म्हणून या ठिकाणी कामगिरी पाहतायत. धावसंख्या 8. पहिले षटक 1 गडी बाद आणि पंच या ठिकाणी विचार करतायत निश्चितपणे. आणि मी विनंती करेन आमचे जे व्हॉलेंटियर्स असतील त्यांनी कृपया सीमारेषेजवळ काही सीमारेषा निश्चितच तुम्ही करा, जेणेकरून लवकरात लवकर सिग्नल आम्हाला मिळतील. ज्या प्रकारचा आपण सामना पाहतोय, ज्या स्थितीमध्ये पहिला सामना होता, अनुष्का एंटरप्राइजेस यांनी शेवटच्या 2 चेंडू 4 धावांची गरज असताना मुकेशच्या बॅट मधून निघाला चौकार. जी गोलंदाजी सागर करत होता, थोडासा तो चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला, लो फुल टॉस नाही, यॉर्कर लेन मात्र लेग साईडला चांगल्या पद्धतीने चौकार. आणि दुसरा सामना ज्या पद्धतीने असं वाटलं होतं की जी बॅटिंग लाईनअप आहे ट्रायडेंट 11 उमर 11 संघाची 70-75 धावा होतील मात्र होऊ शकले आणि पंचांनी या ठिकाणी डिक्लेअर केले हा चौकार आहे. त्यामुळे अजून एक धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते 9. 40 धावांची गरज, 30 चेंडू. अनिकेत सानप, ऐश्वर्याचे षटक, गैसू या गोलंदाजांवर पूर्णतः या ठिकाणी आता अवलंबून आहे. सामन्याचं गणित काय बदलू शकतं, कॉन्फिडन्स आवश्यक आहे आणि हे आवश्यकता आहे ती म्हणजे अचूक टप्पा, अचूक दिशा, योग्य नियंत्रण. बॅट्समनना आउट केल्यानंतर नवीन येणाऱ्या बॅट्समनवर ती जबाबदारी असणार, कारण समोरच्या संघाला अजूनही 40 धावा करायच्या आहेत आणि ते आव्हान असणार आहे. आणि ऐश्वर्या येतोय गोलंदाजीसाठी, संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय ऐश्वर्या सुर्वे. गेल्या वर्षीचा जर पाहिलं तर इमर्जिंग क्रिकेटर ऑफ द इयर टेनिस क्रिकेट मध्ये म्हणू शकतो ऐश्वर्याकडे पाहून. गेल्या वर्षभराची कामगिरी, जो आलेख, जो ग्राफ चढता जो पाहिला तो ऐश्वर्या सुर्वे त्या पंक्तीमध्ये जाऊन बसतोय आणि तोच ऐश्वर्या गोलंदाजीसाठी येतो. त्यामुळे खूप काही क्रिकेट बाकी आहे मात्र बघूया. निश्चितपणे पालघर आरसीसी प्रभादेवी या संघ आपली मजल कुठपर्यंत घेऊन जात आहेत की निश्चितपणे डिफेंड करताना यशस्वी ठरतायत. ट्रायडेंट 11 उमर 11चा संघ उमर खान यांनी निश्चितपणे ज्या खेळाडूंना घेऊन तयार केलं त्यांच्यामध्ये एक वेगळी नव संजीवनी दिली आणि गेले 7 वर्ष ज्या स्वप्नासाठी, ज्या स्वप्नाचा पाठलाग करत होता, ते स्वप्नाची पूर्तता झाला. निश्चितच सुप्रीमो चषकावर नाव कोरलं गेलं आणि स्वप्नांचा पाठलाग करणं नेहमी छान असतं, कारण निश्चितपणे ही आवश्यकता आहे. मात्र तोच संघ या ठिकाणी थोडासा या ठिकाणी निष्प्रभ ठरताना. स्ट्राईकला राकेश प्रभू, संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिले षटक घेऊन येतो ऐश्वर्या सुर्वे. निश्चितच ऐश्वर्याच्या पहिल्या षटकात बघूया काही वेगळं पाहायला मिळतंय का. शॉर्ट थर्डमॅन आहे, शॉर्ट फाईन लेग आहे. एक खेळाडू आपण पाहतोय उमरला गैसू आहे बॅकवर्ड पॉइंट, कव्हरला अख्तर, एंडी आहे एक्स्ट्रा कव्हर पॉइंटला. एक खेळाडू आहे तो म्हणजेच लॉंग ऑफला. पहिला चेंडू बॅकफुटला होतोय, या ठिकाणी रनआउटची संधी आहे, थ्रो येतोय आणि हो कंपल्सरी आउट होणं गरजेचं होतं. या छोट्या छोट्या चुका फार आवश्यक नाही आहेत, कारण या चुकांचं रूपांतर जर मोठ्या चुकीमध्ये झालं तर निश्चित तुम्ही स्पर्धेतून बाहेर जाऊ शकता. म्हणून म्हटलं मगाशी की एक एक धाव महत्वाची आहे, एक एक चेंडू निर्धाव जाणं महत्वाचं, एक एक विकेट मिळणं महत्वाचं आहे. आणि गौतमच्या रूपात मोठा धक्का मिळू शकला असता मात्र होऊ शकला नाही. धाव संख्या 10. 10.
ऐश्वर्या पंचांच्या डायबोजून राईट टर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज. स्ट्राईकला तो म्हणजे गौतम आणि अतिशय चांगला चेंडू डॉट निर्धाव. हे चेंडू निर्णायक आहे. लेग ब्रेक अप्रतिम टाकतो, ऑफ ब्रेक अप्रतिम टाकतो, स्लोअर वन एक अप्रतिम आणि निश्चितपणे गुडलेंद्रनं बाहेर जो काढतोय त्या चेंडूसाठी उस्मान पटेल तयार करतोय तो म्हणजेच अकबरला. डीपला मिड विकेट नाही, डीप स्क्वेअरले घेतलंय. त्या ठिकाणी आपण पाहतोय तो म्हणजेच एनडी. बिलाल वरती आहे मिड ऑफला. पॉइंटला खेळाडू, शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग. पुढचा चेंडू ऐश्वर्याचा सामना करतोय गौतम. हो, अतिशय चांगला चेंडू होऊ शकला असता निश्चितपणे जर कट केला असता चेंडू पॉइंटला, कारण गॅप आहे थर्डमॅन आणि पॉइंटच्या मध्ये. त्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न गौतम करतोय. सलग 2 चेंडू डॉट निर्धाव. ही गोलंदाजी आवश्यक आहे. एक एक धाव महत्वाची आहे. राकेश प्रभू नॉन स्ट्राईकला, स्ट्राईकला गौतम. राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी आपण पाहतोय 2017 या MHB मैदानात. पुढचा चेंडू ऐश्वर्याचा. आता मात्र हवेमध्ये कव्हरच्या वरून चेंडू सीमा पार आहे का बघूया. दणदणीत सणसणीत ओव्हरपिच चेंडू ऑफ स्टंपवर मिळाला. चांगल्या प्रकारे टायमिंग केल्याने चेंडू कव्हरच्या वरून 4 धावांसाठी चौकार. धाव संख्या 14. जे 2 चेंडू चांगले टाकले होते, हा मात्र थोडा वरती टाकला आणि चेंडूला चांगल्या प्रकारे टायमिंग केलं. खेळपट्टी आपण पाहिलं तर सिमेंट विकेट आहे, मातीची विकेट नाही. थोडासा लेट, कारण सिमेंट विकेट चेंडू लवकर येतो. टायमिंग तुम्हाला करायचं आहे. फॉलो थ्रू आणि बॅकलिफ्ट वापर चांगला केला तर निश्चितपणे चेंडू तुम्ही चौकार करू शकता आणि चांगल्या प्रकारे या ठिकाणी खेळतोय गौतम. धाव संख्या 14. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. आखूट टप्प्याचा चेंडू थोडासा जोरात टाकतोय. बघूया बाद होतोय का. पंचांकडे दाद मागितली जाते आणि पाहिलं जातंय आणि बाद होतोय गौतम. कारण ज्या प्रकारे उस्मान पटेलने अप्रतिम थ्रो केला, चांगलं गॅदर्ड केला होता चेंडू तो म्हणजेच ऐश्वर्याने, आणि चांगल्या प्रकारे चेंडू यष्टा उद्ध्वस्त करतोय, स्टंपला लावतोय. त्या ठिकाणी गडी बाद होतोय दुसरा. धाव संख्या 14 आणि याच विकेटची गरज आहे. जर हा सामना ट्रायडेंट 11 या संघाला जिंकायचं असेल तर उमर 11 संघाला एक वेगळं क्रिकेट खेळावं लागेल. द स्टँडर्ड ऑफ क्रिकेट तुम्हाला वाढवावं लागणार आहे. बघूया गौतम परततोय आणि नवीन फलंदाज बॅटिंग साठी आपण पाहतोय फैजान. पाणी घेऊन जा. पालघर जिल्ह्यातील वाडा या परिसरातील उडूस या ठिकाणचा मॅन फ्रॉम उडूस, वाडा, पालघर, फैजान. नवीन फलंदाज येतोय फैजान आणि 1 टू गो आहे. धाव संख्या 14. वाडा पालघर परिसर म्हटलं तर आपल्या समोर येतो तो म्हणजे होंडो अर्षद होंडो, ज्याचा भाचा आहे जो बॅट्समनला आपण फैजानला पाहतोय. त्यामुळे निश्चितच एक वेगळं क्रिकेट त्या परिसरात, जसं मगाशी सरांनी म्हटलं भिवंडी असेल, या परिसर वेगळ्या प्रकारचं क्रिकेट खेळलं जातं आणि कित्येक खेळाडू जे निश्चितपणे टेनिस क्रिकेट जगतावर वेगळ्या प्रकारचं आपलं नाव लौकिक मिळवतायत, अस्तित्व तयार करतायत. कित्येक खेळाडू जे तयार झाले चांगल्या पद्धतीने, मात्र काही वर्षांमध्येच अल्पावधीतच कुठेतरी लुप्त झालेले जाणवले. मात्र निश्चितपणे काही क्रिकेटपटू आहेत ज्यांनी आपल्या नाव लौकिकाला साजेसा खेळ करत आपला ग्राफ जो आलेख आहे तो उंचावलेला दिसतोय. राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी 2017 आपण पाहतो या जनरल अरुण कुमार वैद्य मैदानावर. दुसरं षटक मार्गस्थ आहे. शेवटचा चेंडू बाकी आहे दुसऱ्या षटकातील ऐश्वर्याच्या. धाव संख्या 14. 2 गडी परतलेत आणि आता स्ट्राईकला राकेश प्रभू. वन ऑफ द डेंजर बॅट्समन एज पर द पालघर RCC प्रभादेवी टीम इज कन्सर्न. अतिशय उत्कृष्ट लेदर क्रिकेट खेळणारा खेळाडू. गेल्या 2 वर्षात प्रबोधन T20 मधलं अप्रतिम DY पाटील साठी योगदान आणि तोच स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला आपण पाहतो फैजानला. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय पंचांच्या डाव्या बाजूने. राईट टर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी राकेश प्रभूला ऐश्वर्या. ओ दॅट वॉज अ ब्युटी, मॅग्निफिसंट डिलिव्हरी. कळलंच नाही बॅट्समन राकेश प्रभूला चकून गेला. राकेशला आणि उस्मानला मात्र त्या ठिकाणी फाईन लेगला अनिकेत सानप आहे. डॉट चेंडू निर्धाव. धाव संख्या 14. 2 गडी बाद 14 धावा. जिंकण्यासाठी अजूनही धावांची गरज आहे आणि त्या धावा करणं आवश्यक आहे.
कारण 35 धावा जवळजवळ आवश्यक आहे. 34 अजून अनिकेतचं षटक बाकी आहे, ऐश्वर्याचं अजून दुसरं षटक येईल. त्यामुळे निश्चितच बॉलिंग अटॅक आहे, मात्र बॉलिंग अटॅक वर आत्मविश्वास, जो विश्वास आहे ट्रायडंट 11 उमरला, आणि ते आवश्यकता आहे त्या ठिकाणी डेडिकेशन, कमिटमेंटची, निष्ठा, निर्धार ज्याचं नाव आहे, आणि ते आवश्यकता या ठिकाणी. म्हणूनच एक वेगळ्या प्रकारचा प्लॅन जो गोलंदाजी करणार आहे, आपली बॅट्समन कोणत्या प्रकारचे फटके खेळतो त्यानुसार जर या ठिकाणी फिल्डिंग सेट केली, पहिल्या चेंडूवर खेळाडू बाद होणार होता, त्यानंतर ज्या प्रकारे कमबॅक केलंय आणि त्यानंतर हळूहळू या सामन्यामध्ये ट्रायडंट 11 कमबॅक करते. मात्र दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर आरसीसी प्रभादेवी संघ 24 चेंडूत 35 म्हणजे जवळजवळ 9 ची सरासरी आवश्यक आहे. 8.85 धावा आवश्यक गोलंदाजीसाठी येतोय हुसेन. हा पण एक अप्रतिम गोलंदाज, आणि हुसेनचं षटक निर्णायक. 6 चेंडू जे निर्णय ठरवतील की उर्वरित 18 चेंडू मध्ये काय होऊ शकतं. याच मैदानावर एन्जॉय ट्रॉफी 2017चं आयोजन असेल. ज्या स्पर्धेचं निश्चितच काही अल्पावधीतच या स्पर्धेचं आयोजन याच मैदानावर दरवर्षी 3 डिसेंबरला स्पर्धेचं आयोजन एन्जॉय ट्रॉफी याच मैदानावर असेल. प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक, एक जबरदस्त आयोजन एन्जॉय ट्रॉफीच्या माध्यमातून. फ्रेंडशिप ग्रुप निश्चितपणे 3 डिसेंबरला याच मैदानात अजून एक मोठी स्पर्धा आहे एन्जॉय ट्रॉफी, ज्या स्पर्धेचं नाव आहे. आणि आपण पाहतोय कैलासवासी राजेंद्र सानप यांच्या स्मृती प्रित्यर्थ ही स्पर्धा. गोलंदाजीसाठी हुसेन, पहिला चेंडू फैजानसाठी, आणि शॉट चेक करतोय, चांगल्या प्रकारे टाइम करत नाही, चेंडू येतो लॉंग ऑनला अकबरकडे. केवळ 1 धाव, धाव संख्या 15. चांगल्या वेगळ्या पेसवर गोलंदाजी करावी लागणार हुसेन, कारण जे फास्टर गेल्या वर्षी एम्ब्रोजने गोलंदाजी केली होती सँडी एसपी साठी. ऑफ ब्रेक करतो, म्हणजे मीडियम पेस मध्ये आपल्याला ऑफ ब्रेक गोलंदाजी पाहायला मिळाली होती एक वेगळ्या पद्धतीने. ऑस्ट्रेलियाचा इयन हावे एक वेगळ्या प्रकारचा गोलंदाजी करतो, आणि त्या स्वरूपाचं काही आपल्याला पाहायला मिळालं होतं. आणि बघूया हुसेन कशा प्रकारे आपल्या जाळ्यामध्ये अडकवतो. राकेश प्रभू, टी फॉर टेक्निक, टी फॉर टॅलेंट आणि टी फॉर टेम्परामेंटचा अभूतपूर्व संगम याच्या बॅटिंग मध्ये पाहायला मिळतो. पुन्हा एकदा पुढचा चेंडू हुसेनचा, आणि आकुटप्प्याचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. ज्या प्रकारचा उंच पुराचा खेळाडू आहे, आणि हे लेंथ डिलिव्हरी जर आपण म्हटलं तर निश्चितच लेग साईडला षटकार, कारण ज्या प्रकारची बाउंड्री आहे लेग साईडला. फिल्डिंग प्लेसमेंट आपण पाहतो रवी लिंगा जो कव्हरला आहे, आतमध्ये आपण अख्तरला पाहतोय जो शॉट कव्हरला आहे. बॅकवर्ड पॉइंटला आहे तो म्हणजे अशरफ खान उर्फ अँडी, लॉंग ऑफला अकबर, आणि एक खेळाडू आहे तो म्हणजे शॉर्ट थर्डमॅनला उस्मान पटेल. ऑफ साईडची फिल्डिंग पुन्हा एकदा हुसेन, त्या पुढचा चेंडू राईट हँड बॅट्समन लेफ्ट हँड साठी. हो, खाली राहतो यॉर्कर लाईन, चेंडू काढण्याचा प्रयत्न, चेंडू खेळून काढतोय कव्हरला, बऱ्यापैकी मिड ऑफ पर्यंत पोहोचतोय अख्तर, आणि 1 धाव, धाव संख्या 1 धावेने पुढे सरकते 16. जिंकण्यासाठी 49 धावांची गरज आहे. धाव संख्या जाऊन पोहोचते म्हणजे 16. 33 धावांची अजून गरज. पुढचा चेंडू हुसेन याचा, आकुटप्प्या चेंडू आता मात्र फसवलंय. बघूया खेळाडू लॉंग ऑफचा पोहोचतो, ज्या ठिकाणी सोपा झेल जयेश पाटील जेपी वन्स अगेन ऑन द स्क्रीन गॉट द विकेट. हुसेन, ट्रायडंट 11 उमर 11 संघ हळूहळू कमबॅक करतो. याच गोष्टीची आवश्यकता आहे, आणि गोलंदाजांना हेच करावं लागणार. I used to believe we were burning on the edge of some. सर्व काही अवलंबून आहे ती बॅटिंग स्ट्रॅटेजी काय आहे. मानसिकता फार आवश्यक आहे. नॉट ओनली जस्ट प्लॅन युअरसेल्फ, यू हॅव टू चेस 49 द चेसेबल टार्गेट. मात्र ज्या पद्धतीने मानसिकता फार आवश्यक आहे. नवीन फलंदाज विशाल तामोरे अधिक एक जबरदस्त बॅट्समन आहे, आणि या दोघांची पार्टनरशिप किती पुढे घेऊन जाते यावर यश, निर्भय यश अवलंबून आहे. ते म्हणजेच आरसीसी प्रभादेवी संघाचं.
धावसंख्या एकाने पुढे सरकते 17. इडन गार्डन कोलकात्याला भारत विरुद्ध श्रीलंका पहिली टेस्ट सुरू आहे. 172 ला भारतीय संघ ऑल आउट झालेला आहे आणि श्रीलंका 19 ला 1. हे अपडेट जे इडन गार्डन कोलकाता या ठिकाणी पहिली टेस्ट सुरू आहे भारत विरुद्ध श्रीलंका. मात्र या ठिकाणी धावसंख्या 17 आणि स्ट्राईकला येते विशाल. गोलंदाजी करते हुसेन. अचूक टप्पा, अचूक दिशा, योग्य नियंत्रण हेच प्रमुख. गोलंदाजी करते हुसेन. स्ट्राईकला विशाल. डीप मिड विकेट, लॉंग ऑन, डीप स्क्वेअर लेग आणि एक आहे शॉर्ट मिड विकेट. पुढचा चेंडू राईट टर्म ऑफ द विकेट. वेगळ्या पद्धतीने पॅडल स्वीप मात्र या ठिकाणी उस्मान पटेल पोहोचतोय. वाईडिश फाईन लेगला केवळ एक धाव. एका धावेने धाव संख्येत भर पडते. धाव संख्या जाऊन पोहोचते 18. एक एक धाव महत्वाची. 3 षटकामध्ये कमबॅक करतोय ट्रायडंट 11. 18 चेंडू 31 धावांची गरज. व्हॉट अ बॉलिंग अटॅक दे आर हॅव्हिंग and that's kind of bowling strategy they are required to win this match. Aniket Sanov still balanced bowler in the squad of Trident 11. So we are watching Rajendra Sanap Memorial Trophy 2017, the 3rd edition we are celebrating here. The last 2 years the champion team is Sandy SB, and this is the 3rd year they are attempting their target in the next match against Umesh 11. The target 49 for RCC Prabhadevi. We are watching Prabhadevi RCC versus Trident 11. 3 overs has been completed. 18 runs lost of 3 wickets. First Faizan back to the pavilion. So as Gautam Akre, and the most important responsibility on the shoulder of Vishal Tamore and non-striker batsman none other than Rakesh Prabhu. He has to deliver the goods now for RCC Prabhadevi. Here we go. Aishwarya Surve once again back to the attack now for the second time in the personal quota. As far as team is concerned, the 4th over will have to bowl and the proceeding from the commentary box end. Aishwarya strike, batsman Vishal Tamore. Still there is no fielding. Yes, Gaisu just coming towards the shot backward point to backward square leg or deep mid wicket. 18 balls, 31 runs required to win this match. 31 to win, 18 balls left, 18 गेंदे और जीतने के लिए 31 रनों का लक्ष्य. Aishwarya Surve once again from the commentary box in right term of the wicket for the right hand batsman Vishal Tamore. The first delivery, shot of good line delivery. There is a beauty once again. No clue whatsoever in the hands of Vishal Tamore. Want to play towards the cover and extra cover, but couldn't get right elevation. Let it given some room on the offside. Giving some strike to rotate the strike is the vital key now, because Rakesh Prabhu on the non-striker end once again. Oh, wide delivery. Yes, Madan Deshmukh is ready and given signal wide. Score moves to 19. 30 runs required. 29. 18, 17 balls left. 17. 17-30, 17-31. देखेंगे किस तरह से अब आगे का हाल होगा. जिस तरह से गेंदबाजी कर रहे हैं, पूरी तरह से एक बेहतरीन नपीतुली सटीक गेंदबाजी करनी होगी. और इस तरह से गेंदबाजी करते अनुशासन की आवश्यकता. अनुशासन होगा तो जरूर मौका मिलेगा. फिर एक बार अगली गेंद राइट टर्म द विकेट. अलग अजीबोगरीब स्ट्रोक और अनिकेत सानप वहां पर तैयार. कोई जरूरत नहीं थी. स्ट्रेट बैट से अगर खेलते तो वहां पर मौका मिलता था. ऑफ स्टंप पर गए, पैडल स्वीप एक बार फिर खेलने की कोशिश की. और जिस तरह से गेंद शॉर्ट थर्डमैन पर आसान कैच अनिकेत सानप के हाथ में. और एक विकेट का पतन आरसीसी प्रभादेवी टीम को बहुत ही बड़ा झटका लगता हुआ. विशाल तामोरे बैक टू द बैट. I used to believe we were burning on the edge of something beautiful, something beautiful. Selling a dream, smoking mirrors keep us waiting on a miracle, on a miracle. Say go through the darkest of days. नए बल्लेबाज प्रीतम उमेश 11 खार टीम के कप्तान से निवेदन तथा गुजारिश करना चाहेंगे कि आपने क्या लिया, बैटिंग या बॉलिंग. उमेश 11 कप्तान. अगला मैच उमेश 11 खार बनाम राहुल एसपी सैंडी. बॉलिंग करने का निर्णय लिया है उमेश 11 खार के टीम ने, जिस टीम में प्रीतम, प्रणिल मोरे, विक्रांत, आतिश, इन खिलाड़ियों को हम देखेंगे. और यहां पर जिस तरह से गेंदबाजी ऐश्वर्य कर रहे हैं,
जिस बात का जिक्र किया था यहाँ पर हरीश पंड्या सर ने कि ऐश्वर्य के 2 ओवर निर्णायक होंगे। अनिकेत सानप ये अगर अच्छी तरह से गेंदबाजी करेंगे तो यहाँ पर डिफेंड कर सकते हैं, वही यहाँ पर कर रहे हैं। जिस तरह से प्लान किया उस पर पूरी तरह से अमल करते हुए, और जब तक राकेश प्रभु वहां पर है तब तक वो उम्मीद आशा, लेकिन ये क्रिकेट है, अनिश्चितताओं का खेल, कुछ भी कह नहीं सकते। जिस तरह से जो मैच पहला वाला हमने देखा था 6 गेंदों में 7 रन की आवश्यकता थी, 2 गेंद में 4 रन, जो मैच बहुत ही अलग पड़ाव पर आया था और मुकेश ने वो स्ट्रोक खेला और मैच को जिताया था। अब प्रीतम स्ट्राइक पर, गेंदबाजी के लिए फिर एक बार ऐश्वर्या सुर्वे। टेनिस क्रिकेट जगत में लास्ट ईयर इमर्जिंग क्रिकेटर ऑफ द ईयर कह सकते हैं, अच्छी गेंदबाजी करने वाले एक ऑलराउंडर खिलाड़ी, और जिस एक खिलाड़ी के लिए यहाँ पर एक मौका। फिर एक बार अगली गेंद और हवा में खेला हुआ स्ट्रोक, मिस टाइम, खिलाड़ी गेंद के नीचे, और एक विकेट का पतन। और ऐश्वर्या यहाँ पर पूरी तरह से संपन्नता का यहाँ पर एक अलग एग्जाम्पल पेश करते हुए एक अच्छा प्रदर्शन, टीम के लिए और एक बड़ा झटका, 5वें विकेट का पतन। Good. Oh my gosh. Crazy. I took a pill in Ibiza to show Avicii I was cool. And when I finally got sober, felt 10 years older. But fuck it, it was something to do. I'm living out in LA. I drive a sports car just to prove. धन्यवाद। नए बल्लेबाज प्रज्योत, लेकिन अब राकेश प्रभु को यहाँ पर अपना गेयर चेंज करना होगा। गेंदबाजी के लिए ऐश्वर्या सूर्य नपीतुली गेंदबाजी करते हैं, अनुशासन, डिसिप्लिन यहाँ पर साफ नजर आता हुआ, और पूरी तरह से जिस तरह से जाल बिछाया हुआ लेग साइड पर। अगली गेंद और फिर एक बार फॉलो थ्रू में जिस तरह से कवर पर खेला हुआ, और ये देखिए मिस फील्डिंग और जिसका खामियाजा भुगतना पड़ता हो। 4 रन, जहां पर अच्छी गेंदबाजी हो रही वहां पर जिस तरह से मिस फील्डिंग हुई और पूरी तरह से जो मेहनत की है उस पर पानी फेर दिया, और अकबर से ये गलती हुई, जो दोनों टांगों के बीच जो दरार थी वहां से गेंद फरार हुई 4 रन के लिए। और इन 4 रनों के साथ अब रन संख्या 23 रन। बहुत ही कड़ा तगड़ा मुकाबला चलता हुआ बीच मैदान पर। फिर एक बार अंपायर की बाई ओर से राइट टर्म ओवर द विकेट गेंदबाजी करेंगे ऐश्वर्या। राकेश प्रभु के लिए सूरज, चांद, धूप और छाव और सांप और नेवले के बीच किया टक्कर। आरसीसी प्रभा देवी बनाम उमर 11 ट्राइडेंट। और फिर एक बार अच्छी गेंद, यहाँ पर आत्मविश्वास कम, उत्साह ज्यादा, कोई असर नहीं अंपायर पर। छब्बीस रन अभी भी जीतने के लिए आवश्यक। 1 टू गो 13 गेंदों में ये महत्वपूर्ण गेंद। अगली गेंद फिर एक बार यॉर्कर लेन गेंद, अच्छी गेंदबाजी राकेश प्रभु को करते हुए ऐश्वर्या। और ऐश्वर्या यही बताते हुए अकबर को कि 4 रन कितने निर्णायक थे। 4 गेंदों में जो अच्छी गेंदबाजी की थी, 5वीं गेंद गलत, और उसके बाद ये गेंद। ओवर की समाप्ति, रन संख्या 24 रन। 4 ओवर की समाप्ति के बाद 12 गेंदों में अब जीतने के लिए 25 रनों का लक्ष्य, और कंपलसरी चेस है। राकेश प्रभु और प्रज्योत भी बल्लेबाज दोनों तैयार है, लेकिन जिस तरह की गेंदबाजी कर रहे हैं काबिल तारीफ, खूबसूरत, शानदार। 12 गेंदें जीतने के लिए 25 रनों का लक्ष्य। बहुत ही तगड़ा मुकाबला होगा, उसमें कोई संदेह नहीं। लेकिन जिस तरह की गेंदबाजी, अभी भी अनिकेत नहीं आया, लेकिन देखेंगे अनिकेत कब आएंगे, आखिरी ओवर शायद करेंगे। लेकिन गेंदबाजी के लिए फिर एक बार हुसैन टीम के लिए 5वीं ओवर लेकर, और राकेश प्रभु को अब गेयर चेंज करना होगा। 2 अगर सिक्सर यहाँ पर लगते हैं, 2 क्लियर करेंगे तो मैच यहाँ पर बनेगी। और जिस तरह की बल्लेबाजी के लिए वो जाने जाते हैं, लेकिन अच्छी गेंदबाजी हो रही है। ट्राइडेंट 11 ने पूरी तरह से अपना एक दल बनाया है, एक संघर्ष करते हुए। लेकिन यहाँ पर अब संघर्ष करती हुई टीम आरसीसी प्रभा देवी, और यही यहाँ पर रहता है। फिर एक बार हुसैन अंपायर की बाई ओर से राइट टर्म विकेट। अगली गेंद राकेश प्रभु के लिए, और अच्छी गेंद
ऑफ स्टंप पकड़कर गेंदबाजी कर रहे हैं पूरी तरह से। हुसैन ज्यादा रूम नहीं दे रहे बल्लेबाज को, हाफ वॉली या जूसी हाफ वॉली जिसे कह सकते हैं। जिस तरह से विशाल तामोरे और जो बल्लेबाज खेल रहे थे फैजान, जिन्होंने ऑफ स्टंप पर ज्यादा रूम देकर इनसाइड आउट खेलने की कोशिश की, गेंदें डॉट हुई। लेकिन अब राकेश प्रभु 11 गेंदें जीतने के लिए 25 रनों का लक्ष्य। फिर एक बार हुसैन तैयार, उल्टास गेंद हवा में खेला हुआ स्ट्रोक मिड विकेट की तरफ, बाय बाय बॉल, गेंद सीमा रेखा के बाहर, लंबा छक्का। इस तरह की बल्लेबाजी की आवश्यकता है। इस मैच को जीतना है तो आरसीसी प्रभा देवी टीम के राकेश प्रभु द मैन फ्रॉम पलघर, ही बल्लेबाजी आवश्यकता। अब जीतने के लिए 10 गेंदे और 19 रन। बहुत ही कड़ा मुकाबला बीच मैदान पर चलता हुआ। एक तरफ आरसीसी प्रभा देवी, दूसरी तरफ ट्राइडेंट 11, एक तरफ राकेश प्रभु तो दूसरी तरफ हुसैन। लेग साइड पर 3 खिलाड़ी और एक मौका बनेगा, देखेंगे अगली गेंद के लिए। राइट टर्म और द विकेट, राकेश प्रभु तैयार। फिर एक बार अच्छी गेंद, ये ऑफ स्टंप पर, ये अच्छी गेंद। जो पहली वाली गेंद जो फुल टॉस मिली और एक लॉलीपॉप गेंद को बाहर का रास्ता दिखाया था। और इसी तरह से अगर लेफ्ट हैंड बल्लेबाज बल्लेबाजी कर रहे हैं, थोड़ा वेरिएशंस करेंगे तो राकेश प्रभु को अब टेक्निकली तकनीकी तौर पर एक अलग बल्लेबाजी करनी होगी। और वही होगा जब स्ट्राइक करेंगे तो मौका बनेगा। फिर एक बार अगली गेंद हुसैन की, ऑफ स्टंप पर शफल किया, इस गेंद को खेला है वाइड लॉन्ग ऑन, कोई मौका नहीं, वन बाउंस नहीं। हो यहां पर नहीं, और गलती हुई। जयेश पाटिल थे वहां पर, भाग्य ने साथ दिया था, लेकिन भाग्य ने जरूर फिर एक बार साथ दिया। इन 4 रनों के साथ अब रन संख्या, स्कोर आगे बढ़ेगा। लेकिन अब 9 गेंदों में 15 रन, जो इक्वेशन 8 गेंदे और रनों की दरकार। अब जिस तरह से जो फासला है बड़ा नहीं, इसलिए मैंने कहा कि राकेश प्रभु जब तक विकेट पर है तब तक वो आशा उम्मीद एक अलग प्रकार का क्रिकेट वही खेल रहे हैं, कैलकुलेशन कर रहे हैं और वही कैलकुलेशन पर पूरी तरह से खरे उतरते हुए। फिर एक बार अंपायर के भाई से राइट टर्म और द विकेट, अगली गेंद हुसैन की राकेश प्रभु के लिए, और बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश। एक एक गेंद डॉट कर रहे हैं, एक एक गेंद अच्छी टाइमिंग कर रहे हैं, तो एक अलग प्रकार का पड़ाव यहाँ पर चलता हुआ। 7 गेंदे, अब जीतने के लिए 15 रन की आवश्यकता। अभी भी इस मैच को जीत सकते हैं आरसीसी प्रभा देवी टीम, और कुछ अलग करना होगा। संघर्ष जितना बड़ा यहाँ पर, इतनी बड़ी जीत। लेकिन देखेंगे किस तरह से हुसैन आखिरी गेंद जो निर्णायक गेंद है, जिस पर समीकरण बनेगा कि आखिरी ओवर में कितने रनों की आवश्यकता है और क्या करेंगे राकेश प्रभु। फिर एक बार हुसैन तैयार, अगली गेंद, फिर एक बार शॉट ऑफ गुड लेंथ गेंद, बाय बाय बॉल, गेंद सीमा रेखा के बाद, छक्का, 6 रन। थँक यू। 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावांची गरज, आणि आता गैसू येतोय। निर्णायक अतिशय महागडा ठरला ज्यावेळेस गोलंदाजीसाठी आपण पाहिलं हुसैन 2 षटकारांनी राकेश प्रभूने आपला नाव लौकिकाला साजेसा खेळतोय। वैयक्तिक 24 धावांवर खेळतोय, एका बाजूने झुंज देतोय, किल्ला लढवतोय, शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत। आणि बघूया कशा प्रकारे ही खिंड, पावन खिंड म्हणून उद्यास नाव रूपाला येतोय का आरसीसी प्रभादेवी या संघासाठी। मॅन फ्रॉम पालघर निश्चितपणे सुरेश या ठिकाणी आपण पाहतोय की जी स्थिती आहे, एक 2 चुकीचे चेंडू जे सीमा पार गेले ज्यावेळी षटकार लागले, आणि जो शेवटचा चेंडू होता तो आपण म्हणू शकतो की गुडलेन बऱ्यापैकी रेंज मध्ये मिळाला असता, ज्या चेंडूसाठी प्रत्येक बॅट्समन टायमिंग करतो आणि ज्या प्रकारचा फटका खेळला, आणि 6 धावांसाठी 6 चेंडू 9 धावांची गरज। स्ट्राईकला आहे तो म्हणजे प्रज्योतवर जबाबदारी असेल ती म्हणजेच चेंडू डॉट होता कामा नये, कारण निर्धाव चेंडू म्हणजे मानसिक दबाव वाढणार आहे आणि कंपल्सरी चेस आहे। धाव संख्या 40, 6 चेंडू 9 धावांची गरज। आपण पाहतोय राजेंद्र सानप
स्मृती प्रित्यर्थ या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन. प्रथम पारितोषिक 2 लाख, द्वितीय पारितोषिक 1 लाख, प्रथम उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज प्रत्येकी 5,000 रुपये आणि उत्कृष्ट ट्रॉफी मॅन ऑफ द सिरीज 10,000 रुपये. आणि या स्पर्धेचं वैशिष्ट्य आपण पाहतोय, पहिल्या वर्षी 2 वर्ष, पहिल्या वर्षी 50,000, त्यानंतर 1 लाख, त्यानंतर 2 लाख, पुढच्या वर्षी देखील वेगळ्या एका प्रतिकृतीतून येण्याचा प्रयत्न सन्माननीय आयोजक गणेशजी सानप आणि अजिंक्य सानप यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. आणि वेगळी संकल्पना तयार झाली. आणि जसं मगाशी आपण ऐकलं, ज्यावेळेस समालोचन करताना हरीश पंड्या सरांनी म्हटलं की प्रेम काय असतं, बांधिलकी, एकत्व, आपल्यामध्ये असलेलं आपलेपण, आपुलकी, जिव्हाळा, सहानुभूती, एक वेगळ्या प्रकारचं एकत्व कायचं प्रमुख आणि मूर्तिमंत उदाहरण या स्पर्धेच्या निमित्ताने पाहायला मिळतंय. गणेश सानपजी ते देखील लाईव्ह या स्पर्धेचं टेलिकास्ट पाहत आहेत. 6 चेंडू 9 धावांची गरज. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर, पंचांचा इशारा वाईट, अवांतर धाव. एका अवांतर धावेने धाव संख्येत भर पडते. धाव संख्या होते 41. 6 चेंडू 8 धावांची गरज. अंडर 19 न्यूझीलंड मध्ये जो खेळला गेला होता, त्यावेळेस अमेरिका संघासाठी प्रतिनिधित्व म्हणून त्या स्क्वॉड मध्ये होते. स्टाफ म्हणून निश्चितच गणेश सानप सरांचं फार मोठं योगदान, एक स्टॅटिस्टिशियन आणि निश्चितच एक वेगळ्या प्रकारचं निश्चित त्यांचं योगदान त्या स्पर्धेला होतं. आणि पुन्हा एकदा पुढचा चेंडू. आता मात्र हा चेंडू डॉट जातोय. 5 चेंडू 8 धावांची गरज. प्रत्येक निर्धाव चेंडू निश्चित परीक्षा घेणार आहे तो म्हणजे बॅट्समनची. कारण नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय राकेश प्रभू जो जबरदस्त फॉर्म मध्ये आहे, चांगले टायमिंग करतोय. म्हणून म्हटलं होतं स्ट्राईक रोटेट करणं फार आवश्यक आहे, कारण तुमचा प्रमुख खेळाडू समोर येऊ शकतो. पुढचा चेंडू गैसूज. स्लोवर 1 चेंडू. आता मात्र गती परिवर्तन करतोय. लेफ्ट ब्रेक साठी निश्चितच लेफ्ट हँड बॅट्समॅन टी अवे डिलिव्हरी जातोय, ऑफ ब्रेक करतोय आणि चेंडू ऑफ स्टंपवरून वळतोय, तो म्हणजे यष्टीरक्षक उस्मान पटेलच्या हातात. निश्चितपणे सामन्याचं गणित समीकरण बदलतोय. 3 चेंडू 4 चेंडू 8 धावांची गरज. 4 चेंडू 8 धावांची गरज. अतिशय अटीतटीचा सामना. पहिला सामना देखील आपण पाहिला, 6 चेंडू 7 धावांची आवश्यकता होती. 2 चेंडू 4 धावांवर या ठिकाणी सामना आला होता आणि तोच सामना या ठिकाणी पुनरावृत्ती होताना पुन्हा एकदा पुढचा चेंडू गैसूयाचा. स्लोवर 1. पुन्हा एकदा गती परिवर्तन. आता मात्र या ठिकाणी सॅक्रिफाईस करावं लागतंय, मात्र या अगोदर का होऊ शकलं नाही हीच प्रसंगावधान आहे. म्हणून म्हटलं होतं की 6 चेंडूत 9 धावांची गरज आहे. मात्र बघूया प्रज्योतची स्थिती काय आहे. आणि जे चेंडू डॉट गेले ते चेंडू राकेश प्रभूला मिळाले असते. म्हणूनच क्रिकेटच्या व्यवहारिक शब्दकोशामध्ये जर तर किंतु परंतु या शब्दांना कुठलंही स्थान नाही. क्रिकेट इज द गेम ऑफ अनसर्टनिटी. वी कॅनॉट से फ्रॉम हियर व्हॉट विल बी द नेक्स्ट मूव. द नेक्स्ट मूव इज द नेक्स्ट बॅट्समन. पुढील फलंदाज नवीन येतोय मात्र राकेश प्रभू स्ट्राईकला आहे. 3 चेंडूत 8 धावा. एक मोठा फटका आरसीसी प्रभादेवी संघाला जिंकून देऊ शकतो, मात्र तो मोठा फटका राकेश प्रभूच्या बॅट मधून येतोय का? कारण मगाशी मी म्हटलं टी फॉर टेक्निक, टी फॉर टॅलेंट अँड टी फॉर टेम्परामेंट याचा अभूतपूर्व संगम या खेळाडूच्या बॅट मधून. आणि जी शरीयष्टी जी देहबोली आहे, या देहबोलीतून तो कॉन्फिडन्स दिसतो. ज्या पद्धतीने नेहमीच हरीश पंड्या सर म्हणतात आत्मविश्वास आवश्यक आहे. मात्र जिंकायचं असेल, चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला जिंकायचं असेल तर तुम्हाला आईस्क्रीम खाणं गरजेचं आहे. तो आ म्हणजे आत्मविश्वास, ई म्हणजे इच्छाशक्ती, स म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन, की म्हणजे क्रियाशीलता आणि निश्चितच म म्हणजे महत्वाकांक्षा. मात्र ही आवश्यकता आहे. 3 चेंडू 8 धावांची गरज. अजूनही काही होऊ शकतं, काही सांगू शकत नाही. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या राईट टमोर तो विकेट समोर गैसू. स्ट्राईकला राकेश प्रभू आणि हा चेंडू आमच्या सीमा या रेषा पार करतोय. समालोचन कक्षाकडे 6 धावा. स्टँडर्ड क्रिकेट. The man is on fire, none other than RCC Prabhadevi, Rakesh Prabhu, over pitch delivery, that was a beauty, magnificent over the long of 6 run. 2 चेंडू 2 धावांची गरज. कंपल्सरी चेस आहे, कंपल्सरी चेस. या अगोदर 2 चेंडू वळवले होते, ऑफ ब्रेक, स्लोअर 1 टाकले होते, गती परिवर्तन केलं होतं आणि हा चेंडू ओव्हर पिच टाकण्याचा प्रयत्न केला. उभा होता राकेश प्रभू पूर्ण तयारीत आणि समोर चेंडू मिळाल्यानंतर निश्चितच असे बॅट्समन वाटच पाहत असतात आणि त्या चेंडूला 6 धावांसाठी आपल्या वैयक्तिक 30 धावांवर खेळतोय. अप्रतिम झुंजार खेळी, शर्थीचे प्रयत्न. 2 चेंडू 2 धावांची गरज. स्ट्राईकला राकेश प्रभू, नॉन स्ट्राईकला आहे, मात्र निश्चितच विजयी पताका लहरतो. बघूया पुढचा चेंडू गैसूयाचा.
लेग साईडला निची ऑन साईडला खेळतोय, एकदा पूर्ण करतोय, मात्र बघूया स्ट्राईक स्वतःकडे घेतोय का, आणि बाद होतोय तो म्हणजेच ओ हो 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 हो, या ठिकाणी वेगळं काहीतरी घडताना दिसतंय आणि हे प्रात्यक्षिक एक्सपेरिमेंट या ठिकाणी महागात पडताना दिसते. बाद होतोय, स्ट्राईक मात्र कळलं नाही जोपर्यंत खेळाडू पोहोचला, तर नवीन बॅट्समन येतोय स्ट्राईकला. आणि या अगोदर गैसूने अशा प्रकारची गोलंदाजी केलेली आहे एअर इंडियाच्या ग्राउंडवर, ज्यावेळेस जावेद स्ट्राईकला होता आणि निश्चित एक वेगळ्या प्रवीण तांबे होता आणि प्रवीण तांबे जावेद भाई या सामन्यामध्ये खेळत होते. अगेन्स्ट बंड्याबॉईची टीम होती. एक वेगळ्या प्रकारची मिरांडा ट्रॉफी सांताक्रूजच्या मैदानावर एक चेंडू एका धावेची गरज होती. गैसू टाकत होता गोलंदाजी आणि गैसूने तो चेंडू डॉट केला होता आणि सामना जिंकला होता. अप्रतिम गोलंदाजी. मात्र तोच गैसू बघूया पुन्हा एकदा, तोच इतिहास या जनरल अरुण कुमार वैद्य मैदानावर राजेंद्र सानप स्मृती प्रित्यर्थ क्रिकेट ट्रॉफी मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय का. एक चेंडू एका धावेची गरज, हृदयाची धडधड वाढते. बघूया, टिकटिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात. मात्र ही धडधड कोणासाठी आवश्यक आहे. ब्लड प्रेशर हाय आहे. 1 बॉल 1 रन रिक्वायर्ड टू विन दिस. बघूया पुढचा सामना उमेश 11 विरुद्ध राहुल एसपी सँडी. या दोन्ही संघाच्या संघनायकांना मी नम्रपूर्वक विनंती करतोय, आपण खेळण्याच्या दृष्टीने सज्ज राहायचं आहे. हा सामना संपल्यानंतर त्वरित पुढील सामना पाहणार आहोत. उमेश 11 खार विरुद्ध राहुल एसपी सँडी. उमेश 11 खार या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फिल्डिंग स्वीकारलेले, गोलंदाजी आणि फलंदाजी करणार प्रथम राहुल एसपी सँडी. मात्र मैदानावर जी स्थिती आहे, the situation is 1 ball 1 run required to win this match, and what a match this has been. We're watching here in this Rajendra Sanup Memorial Trophy 2017, the 3rd edition. It's all on the batsman, striker batsman, all the player near this wicket. The batsman 1 run just away from the victory. Still the balance, we cannot say from here which team will be the next team reach in the next round, whether Trident 11 or RCC प्रभादेवी. मेहनत केली होती, जी मेहनत व्यर्थ जाणार नाही. झुंजार खेळी केली राकेश प्रभूने. अप्रतिम फलंदाजी मॅच मध्ये घेऊन आला होता आणि निश्चितपणे एक चेंडू एका धावेची गरज, तोच गोलंदाज आहे गैसू. मात्र हेच घडलं होतं 5 वर्षांपूर्वी एअर इंडिया सांताक्रूजच्या ग्राउंडवर. एका चेंडूत एका धावेची गरज असताना प्रवीण तांबे, जो आपण राजस्थान रॉयल या संघाकडून खेळताना पाहतो, मात्र ज्या पद्धतीने तो चेंडू वळवला होता, डॉट गेला होता चेंडू, आणि शॉर्ट थर्डमॅनला चेंडू छोटे, जो विकेट कडून करणार छोटे पहिला उमर 11चा सदस्य, त्याने तो चेंडू पिकअप केला होता आणि निश्चितपणे बाद झाला होता आणि सामना जिंकला. एक चेंडू एका धावेची गरज, अतिशय अटीतडीचा सामना. Here he goes. 1 ball 1 run. अतिशय जबरदस्त, अप्रतिम, सुंदर, सुरेख हा क्रिकेटचा सामना आपण पाहतो. एका चेंडूत एका धावेची गरज आणि आखूड टप्प्याचा चेंडू मिळाला आणि चेंडू बाय बाय बॉल, चौकार, लॉंग लेग बाउंड्रीला. विजयी ठरतोय RCC प्रभादेवी आणि या सामन्याचा नायक ठरतोय, तो म्हणजेच मॅन ऑफ द मॅच ठरतोय राकेश प्रभू, RCC प्रभादेवी. अतिशय अटीतडीचा सामना. ज्या प्रकारची सुरुवात केली होती, एक महागड षटक हुसेनचं सामन्यामध्ये परतले आणि त्यानंतर राकेश प्रभूने मागे वळून पाहिलेलं नाही. अजूनही शर्यत संपलेलं नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. एक वेगळ्या प्रकारचं क्रिकेट पाहायला मिळालं. ट्रायडंट 11